काश्मीरच्या पंपोर शहरातल्या जम्मू काश्मीर व्यावसायिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीवर आज जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। श्रीनगरच्या अगदी जवळ असणाऱ्या पंपोरमध्ये दहशतवादी इमारतीत जाऊन लपले होते। सकाळपासूनच इमारतीतून गोळीबार सुरू आहे। सुरक्षा रक्षकांनी ही इमारत घेरली आहे। दहशतवाद्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भारताच्या सर्जिकल हल्ल्यानंतर खोऱ्यात दबा धरून बसलेले अनेक दहशतवाद्यांना आत्मघातकी हल्ल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्याचा परिणाम म्हणून गेल्या काही दिवसात चकमकीच्या घटना वाढल्या आहेत। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, अजूनही सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानने कुठलाही धडा घेतलेला नाहीये। त्यांचे दहशतवादी हल्ले सुरूच आहे। आज पुन्हा एकदा पंपोर इथे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे। पंपोरच्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट बिल्डिंगच्या मध्ये काही दहशतवादी लपून बसले होते आणि तिथून त्यांनी फायरिंग केलेलं आहे। अर्थातच लष्कराने त्यांना घेरलेलं आहे। त्यामध्ये मात्र आपला एक जवान जखमी झाल्याचं वृत्त येत आहे। यावेळी महत्त्वाची बातमी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।